महानगरपालिका निवडणूक 2026 साठीचा प्रचार सुरू झालेला आहे। सगळ्या प्रभागांमधले उमेदवार आपापला प्रचार करताना आपली जी काही आश्वासनं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यावरती जनतेला नेमकं काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत। आज मी आलेली आहे प्रभाग 28 मध्ये। जनता वसाहत आणि हिंगणे खुर्द असा हा खूप मोठा असलेला यंदाच्या वेळेस जी काही प्रभाग रचना झाली आहे त्यामध्ये खूप मोठा झालेला हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये सुद्धा सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे। त्यामुळे इथल्या उमेदवारांचा प्रचार नेमका कसा सुरू आहे आणि या सगळ्या प्रचारावरती इथल्या जनतेला काय वाटतंय, कुणाची किती ताकद आहे आणि कुणाला जास्त कौल असलेला पाहायला मिळतोय हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जाऊयात। काकू काय समस्या आहेत सध्या इथे? रोडला पाणी येतं, ड्रेनेज लाईन आणि जे भांडणं वगैरे होतात ते कमी व्हायला पाहिजे असं वाटतं। मग किती वर्षांपासून इथे विकास झालाय का नाही? मग विकास झालाय, खूप झालाय, पण ड्रेनेज लाईन जर आता खराब झाल्यामुळे कोणी लक्ष नाही दिलेलं, ते करून देणं गरजेचं आहे। म्हणजे आता नगरसेवकच नव्हते एवढे वर्ष म्हणून? हो, नव्हते। तर मग आता जे कोणी निवडून येतील त्यांनी तुमचं पहिलं असं कुठलं काम आहे का की आमचं हे काम आधी झालंच पाहिजे? कारण आमच्या घरातनं पाणी येतं ते बंद करायला पाहिजे त्यांनी। म्हणजे पावसाळ्यात पाणी घुसतं? नाही, वर्षाचे 12 महिने पाणी, चेंबरचं पाणी। अच्छा, ते पहिलं बंद करायला पाहिजे त्यांनी, नवीन ड्रेनेज लाईन करायला पाहिजे, गटर लाईन नाही का ती केली पाहिजे। गुन्हेगारी पण या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्याच्यावरती काय काम झालं पाहिजे असं वाटतं? झालं पाहिजे ना, झालं पाहिजे, त्याच्याचं पहिलं झालं पाहिजे। आणि त्याच्यावर कसं रात्रीचे कामावर नाही येणारे वगैरे माणसं असतात, त्यांना भीती वाटते ना, जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत ते घाबरलेले असतात, घरातले आई वडील त्यांचे, ते बंद व्हायला पाहिजे। म्हणजे आज मी स्वतः रिक्षा चालक आहे, पण आम्हाला मोठी खंत वाटते की आज महानगरपालिकेची की रस्त्यावर एवढे खड्डे, ते जे आता हे बघा, हे झेब्रा क्रॉसिंग, हे झेब्रा क्रॉसिंग कुठं नसताना CCTV कॅमेऱ्यातनं रिक्षावाल्यावर खटले येतात। तर हा रिक्षावाला 12 तास रिक्षा चालवतो, त्याच्या कंबार्टीची काय अवस्था आहे हे महानगरपालिकेने आजपर्यंत जाणून घेतलेलं नाही। मग ही जी समस्या आहे ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची जबाबदारी की आपण शहराच्या विकासाकडं पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आता सांगायचं म्हणलं, पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था, त्याच्या मागं जी आहे पण पोलीस व्यवस्था, पोलीस यंत्रणा कुचकामी ठरते। कशामुळं? तर ज्या ठिकाणी पोलीस व्यवस्था की ट्रॉफिक हवालदार असला पाहिजे तिथं ट्रॉफिक हवालदार नसतो। पण आज पुण्यातली परिस्थिती सांगायचं झालं तर पुण्याच्या ट्रॉफिक पोलिसांना फक्त ह्याच्यापासल्या संभाजी पोलीस चौकी, म्हणजे लकडी पुलाची तिथली पोलीस चौकी आहे ना, LIC बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी 10 पोलीस उभे राहतात आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाला अडवतात। पण जिथं खरं कायदा तोडला जातो, नो एंट्री तोडली जाते, त्या ठिकाणी मात्र पोलीस उभा राहत नाही। ही रिक्षा चालकांची खंत आहे का? तर तुम्ही त्याच्यावर जो गुन्हा करतो त्याच्यावर कायदेशीर गुन्हा झाला पाहिजे आणि आपण पण एवढं तत्पर असलं पाहिजे। आम्ही जरी रिक्षा चालवतो, आमचं पण कर्तव्य आपण जाणून बुजून नो एंट्रीत गाडी न घालणे आणि पॅसेंजरशी सौजन्याने वागणे। का तर आम्ही दुसऱ्याकडे बोटं दाखवलं एक तर 4 बोटं माझ्याकडे, हे सर्व लक्षात घेता पोलीस यंत्रणासुद्धा पुणे शहराच्या ह्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये कमी पडते। किती वर्ष तुम्ही या प्रभागात राहता आणि पूर्ण विकास झाला असं वाटतं? मी साधारण 35 वर्ष या ठिकाणी राहतो प्रभागामध्ये। प्रभागामध्ये याच्या अगोदर खूप मोठ्या समस्या होत्या, पण जेव्हा ताईंची 4थी टर्म आहे, 3 टर्ममध्ये खूप विकास झालेला आहे। कोण ताई? माननीय सौ प्रियाताई शिवाजी भाऊ गदादे पाटील यांनी 3 टर्ममध्ये खूप चांगल्या प्रकारे जनता वसाहत असेल, आमचा प्रभाग असेल, अतिशय चांगले कामं केलेत। उदाहरणार्थ अग्निशामक दलाची गाडी येते, अरुंद रस्ते होते ते थोडे मोठे केले। त्याचप्रमाणे जे दवाखान्याचा विषय आहे, जनता दवाखाना या नावाने जो चालू केला आहे, तिथं साधारण 10 रुपये फी आहे, बाहेर गेलं तर 400-500 रुपये फी लागते। तर ते ताईंच्या माध्यमातून तिथे दवाखान्याचे चांगले सोय केलेले आहे। परत बऱ्याचशा समस्या ताईंनी या भागात सोडवल्या, म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, बराच म्हणजे चांगला विकास त्यांनी केला। आणखीन काही गोष्टींना वाटतंय का की अजून हे होणं बाकी आहे, इथे हे व्हायला पाहिजे? नाही, कामं तर मॅडम सर्व झालेलेच आहेत, फक्त आता त्याच्यावरती थोडे सुधारणा करायचे। आता त्यांचं प्रस्तावित आहेत, त्यांनी म्हणजे आम्ही ऐकूया की आबा दवाखान्याचं 3-4 मजले करणार आहेत।
बाकी कामं खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत आणि आमचा नागरिक म्हणून त्यांचा जो पॅनल आहे राष्ट्रवादीचा, मग त्या ठिकाणी सुरज लोखंडे असतील, लोकसेवक, त्यांचं सातत्याने 5 वर्ष या ठिकाणी या प्रभागामध्ये काम आहे. मग ते कोरोनाच्या काळामध्ये अतिशय म्हणजे त्यांचंही काम जोरात आहे. त्यांनी सातत्याने लोकांमध्ये मिसळायचं काम केलेलं आहे. अतिशय चांगलं पॅनल आहे आणि आम्हाला नागरिकांना असं वाटतं की हे पॅनल बहुमताने निवडून यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही काय सांगाल, काय नेमक्या आत्ताच्या समस्या आहेत ज्यांच्यावर अजून काम होणं बाकी आहे असं वाटतं? नाही, बऱ्यापैकी कामं झालेली आहेत, अजून होत आहेत. काही बऱ्यापैकी सुधारणा अजून समजा शाळा पण आहे, पण अजून डिजिटल चांगल्या पद्धतीने इंग्लिश मिडियम म्हणा किंवा अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होतील आणि 100% होणार. कारण हे आत्ता जे आमचे जे उमेदवार आहेत सगळे चांगले आहेत आणि निश्चितपणे ते निवडून येतील आणि आल्यानंतर ते हे करतील ह्याची पण आम्हाला खात्री आहे. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीत आत्तापर्यंतचा विकास झालेला आहे. म्हणजे आम्ही आता 30-35 वर्ष झालं राहतो आहे. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्या जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे निश्चित आम्ही समाधानी आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत आणि निवडून येतील ह्याबद्दल आम्हाला काय म्हणजे शंका नाही. तसं या प्रभागामध्ये पाहायला गेलं तर सगळेच उमेदवार जे आहेत ते ताकदीचे उमेदवार आहेत. पॅनल सगळे स्ट्रॉंग वाटतात. तुम्हाला काय वाटतं, कोण जास्त या सगळ्यामध्ये स्ट्रॉंगली उभं राहू शकतं? आम्ही काय पक्षाचे किंवा ते कार्यकर्ते म्हणून म्हणत नाही, पण आत्तापर्यंत खरंच त्यांनी जे काम केलेलं आहे, प्रियाताई गादादे असतील, आमच्या सूरज भाऊ असतील किंवा आता पॅनलमध्ये अजून आलेले हे बाकीचे जे आहेत, तर सर्वांचंच काम अतिशय चांगलं आहे. काय एक व्यक्ती म्हणून सुद्धा चांगले आहेत. तुम्ही अगदी अर्ध्या रात्री त्यांना हाक मारली तरी केव्हाही उभे राहणार आहेत ते. काय म्हणजे कुठलीही समस्या असू द्या, अगदी हॉस्पिटलच्या असू द्या, एखादं कोणाची मयत झालेली असू द्या, कोणाच्या ॲडमिशनची कामं असू द्या, त्या कामाला म्हणजे अगदी आम्हाला ते आमच्यातलेच एक सामान्य वाटतात. म्हणजे असं त्यांच्याकडे जाण्याला पण आम्हाला काही संकोच वाटत नाही आणि ते सुद्धा कधी असा त्यांनी भेदभाव केलेला नाही आहे. त्यामुळे विकास कामात तर आम्हाला म्हणजे आम्ही पूर्णपणे त्या बाबतीत समाधानी आहे. आता अडचणी म्हणजे की मुलांना शाळेचं हे नाही का, आणि रस्ते आणि गल्लीमध्ये कोबा वगैरे, नळाचे कामं आणि आज जे गुन्हेगार होतात नाही का, की रस्त्याने जाताना मुलींची छेडछाड वगैरे, ते सर्व बंद व्हायला पाहिजे. मी जन्मापासून त्या ठिकाणी राहतो आहे. जवळजवळ 42 वर्ष मी या ठिकाणी वस्ताव्यास आहे. या ठिकाणी विकास पाहायला गेलं तर लोकांच्या मनात फक्त विकास म्हणजे ड्रेनेज आणि रस्ता नसतो, तर येथील मुलांचं भविष्य असतं, इथे वाढलेली गुन्हेगारी असते. या गोष्टींमध्ये कोणताच विकास झालेला नाही आहे. आजही प्राधान्याने इथे गुन्हेगारी वाढते. आज या ठिकाणचे जे माजी आमदार आहेत यांच्या माध्यमातून इथं कायम गुन्हेगारीला प्रवृत्तीलाच प्राधान्य दिलं गेलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये कोणताही विकास होऊ नये यासाठीच मला तर वाटतं इथं प्रयत्न प्रत्येकजण करतो. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी हे आहे की अखंड झोपडपट्टीला 40,000 मतदारसंख्या असूनसुद्धा उमेदवार देत नाही, कारण की त्यांना ही झोपडपट्टी पाडून इथं त्यांच्या काहीतरी पैशाची सोय करायची आहे. म्हणूनच प्रामुख्याने काम करते भारतीय जनता पार्टी, असंच मला तरी वाटतंय. मग आता जर आपण बघितलं तर जवळपास उमेदवार सगळे ठरलेले आहेत, पॅनल रेडी आहेत, प्रचार चालू झालाय. तुम्हाला काय वाटतं, या प्रभागामध्ये स्ट्रॉंग उमेदवार कोण आहे? या प्रभावामध्ये आत्ता जे 4 कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे दिलेत घड्याळाच्या चिन्हावर, मला तर वाटते प्रामुख्याने ते पहिल्यापासून आम्ही त्यांना पाहतोय की ते प्रामुख्याने लोकांच्या हिताचीच कामं करत आलेली आहेत. पाहायला गेलं तर म्हणजे आज तरुण चेहरे सर्व आहेत बऱ्यापैकी. सूरज लोखंडे मागच्या 20 वर्षामध्ये तरुणांना काय चेतना मिळेल, तरुणांना काय रोजगार मिळेल, तरुणांच्या काय समस्या आहे याच्यावर काम करतात. गदादे कुटुंब प्रामुख्याने जनतावसत झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं चांगल्या प्रकारे होईल, कचरा व्यवस्थापन कसं चांगलं होईल याच्यावर गदादे कुटुंब कायम काम करत असतं. आज खालनं आलेले भीमराव तापकीरांची मिसेस आहेत, त्यांनी खूप त्यांच्या समाजासाठी बरेच मुलांना असं संघटित करून संघर्ष करून शिक्षणाच्या मार्गावर आणलेलं आहे. आज तुकाराम भाऊ पवार म्हणून आहेत, त्यांनी बरेचशे तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. असे 4 उमेदवार एकत्र येऊन आज जनतेच्या विकासासाठी कुठेतरी आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेत. मला तर वाटते सगळ्यांनी त्यांना एकदा संधी द्यायला पाहिजे आणि या प्रभागाचा विचार केला पाहिजे सगळ्यांनी. पण हे उमेदवार निवडून आल्यानंतर तरी तुमची जी आता राहिलेली कामं आहेत ती कामं करतील असं वाटतं का? कारण जनता वसाहतचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गुन्हेगारी जनतातली सुटत नाही. जनता म्हणलं की गुन्हेगारी, असं एक समीकरण तयार झालंय, लोकांच्या डोक्यात ती मेंटॅलिटी तयार झाली. तेवढ्या एकाच विषयावर आम्ही खरं तर खूप दिवस काम करतोय. सूरज भाऊंनी ह्याच्या आधी अनेक वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केले. सूरज भाऊंनी शिवसेनेत काम केले,
तुकाराम पवारांनी भाजपमध्ये काम केले, आशाताईंनी RPIमध्ये काम केले, पण त्या सगळ्या पक्षांमध्ये गुन्हेगारीला फक्त प्रभुत्वच मिळत होतं. म्हणून त्यांनी त्यांचे पक्ष सोडून केवळ एकमेव की जनता वसाहतचा सगळा जो परिवार आहे, की सगळी मुलं आहेत, ते गुन्हेगारीच्या वाट्याला जाऊ नये, अशिक्षित राहू नये, म्हणून सगळ्यांनी पक्ष सोडून एकत्र येऊन ह्या मुलांसाठी, या जनता वसाहतीसाठीच एकत्र आलेत असं मला वाटतंय. तर तिथे काय समस्या वाटतात, अडचणी काय आहेत तुमच्या भागामध्ये? आमच्या ही नाही ना, सीमित सगळं निघालं या. हा. हे नळ नाही तर बराबर. हा. हा, पाणी येतं का वेळेत? पाणी येते. पाणी येतं हा, वेळेत. 2 टायमाला येते. मग आता अजून बाकी काय वाटतं की काय समस्या आहेत तुमच्या इथे, किंवा काय अजून काम झालं पाहिजे, नगरसेवकांनी काय केलं पाहिजे वाटतं? सिमेंट फडची टाकून द्या आम्हाला, बस एवढंच आम्हाला. आणि आमचं लाईट बिल आम्हाला, माझ्या घरात लाईट नाही. लाईट नाही अजून नाही, पण? आम्ही लोकफोन घेतलेले. हो, लाईटच नाही आम्हाला, पहिल्यापासूनच लाईट नाही. हो, आम्ही का नाही लोकफोन घेतली. हो, मग आता कोण तुमचं काम करेल असं वाटतं तुम्हाला? भाऊ कुठले भाऊ? राजेश पाटील. अच्छा, गदाधर पाटील वाटतं. मग तेच होतं. आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी कामं केली काहीच आहेत नाही की कोणीच नाही केलं की गरीबाचं आमचं. का? हम्म. हो. गरीबाला कोण बघत नाही किंवा कोणा. हा, हाय मग चालायचं का, काम करायची, कागद कोगद याचायचं आणि ते खायचं. कागद याचायचं जाते ती. मी गेले 45 वर्ष झाले या जनता वसाहतमध्ये राहतोय. गल्ली नंबर 7 वाघजाई पादुका मंदिराजवळ गल्ली नंबर 7 मध्ये राहतोय. पण आता समस्या बघितल्या तर समस्या भरपूर काही, पण गदाधर पाटील भाऊ यांनी समस्या वेळोवेळी सोडवलेल्याच आहेत. आणि भाऊंचं काम हे तळागाळापर्यंत काम आहे. पण आता फक्त एक इलेक्शन पिरियडमध्ये जी काही कामं आहेत, थोडीफार शौचालयाची व्यवस्था असेल, की आमच्या तिथं आता 58 नंबर गल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयात. पण आम्ही ती त्यांना सांगितली, पण गंमत काय झाली की त्यांच्याकडं आता ह्या का प्रचारामुळं वेळ नाही. पण असं कधीच होत नाही की भाऊंला आम्ही एखादी समस्या सांगितली आणि ती सुटली नाही, असा आत्तापर्यंत आम्हाला कधीच अनुभव आला नाही. भाऊ वेळोवेळी म्हणजे प्रभागातल्या कामासाठी तत्पर आहेत. तसेच प्रियाताई असतील, प्रियाताई पण तेवढेच जोमाने काम करतात. त्यामुळं त्यांचं काम. अजून दुसरी गोष्ट आहे, अध्यात्मामध्ये पण वारकरी सेवा प्रतिष्ठान याच्या माध्यमातून सुद्धा ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालख्या आल्यानंतर जे अन्नदान आहे ते त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होतं. आणि ते अन्नदान करण्यासाठी आमचा नरेंद्र महाराज जगद्गुरू संप्रदाय, हा संप्रदायाला सुद्धा त्या ठिकाणी पाचारण केलं जातं की तुम्ही या ठिकाणी येऊन ते अन्नदान वाढायचं काम करावं आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे नुसतं आम्ही जेवणच वाढायचं नाही, तर त्याचा आस्वादसुद्धा आम्हाला घ्यायला लावतात. आणि संप्रदायाच्या बद्दल बोलायचं झालं तर संप्रदायाला जी काय मदत लागेल ते दादा भाऊ कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ती मदत करतात. आणि कुठलाही संकोच न बाळगता त्या ठिकाणी ते काम होतं. आता मला 4 वर्ष झाले इथं, मी मॅरेट करून चाललेली आहे. इथं फक्त जराशी भाईगिरीमध्ये प्रॉब्लेम आहे. इथे जास्त करून भाईगिरी चालते, लेडीजला संध्याकाळची सुरक्षित नाही आहे. म्हणजे अशी भीतीदायक वातावरण येते. 9च्या नंतर यायचं म्हणलं तरी लेडीजला भीतीदायक आहे. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यावर काहीतरी भाऊंनी सोल्युशन काढला पाहिजे, नाही का, महिलांसाठी तरी खास, दुसरं काही नाही. म्हणजे आणि असं म्हणजे मुलींसाठी खूप हे. आणि बाकीचं काय ना, बाकी थोडे रोडचं बिडचं वगैरे त्यांनी ते केलेलंच आहे काम. बाकी फक्त महिलांसाठी, दुसरं काही नाही. मग आता जे कोणी निवडून येतील त्यांनी तुमचं पहिलं कुठलं काम करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्यांनी जर निवडून आलं तर शक्यतो महिलांचं पहिले त्यांनी काम केलं पाहिजे. कारण ह्या जनतामध्ये जनता झोपडपट्टीमध्ये महिला सुरक्षित नाही. जास्त करून भाईगिरी जास्त चाललेली आहे. तरी आता बऱ्यापैकी कमी झाली, पण महिलांसाठी त्यांनी पहिले हे काम केलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. जनताच्या SRAचा प्रश्न खूप दिवसांपासून चर्चेत होता. तुम्हाला काय वाटतं, SRA इथं व्हायला पाहिजे सोसायटी कधी चांगली की नाही व्हायला पाहिजे? नाही, आता जनता म्हणजे आता मी तर आता 4 वर्ष आले, मला एवढं काही माहीत नाहीये. हा, वार्ड क्रमांक 28 जनता वसाहत हिंगणे खुर्द, प्रभाग क्रमांक 28 या ठिकाणी समस्या म्हणण्यापेक्षा इथलं जे नियोजन आहे, दाट वस्ती, 2 वार्ड आहेत जनता वसाहतचे, आता 2 वार्ड आहेत. त्या 2 वार्डामध्ये एकच रस्ता आणि डोंगरावरची वसाहत आणि खाली कॅनलच्या वसाहत,
ह्या सगळ्या एकत्र वसाहतीमुळे सगळ्या गाड्या पार्किंगला रोडवर असतात. डोंगरावरची गाडीवर डोंगरावर रहिवाशी येऊ शकत नाही. तर आमची विनंती अशी आहे, कोणते नगरसेवक येऊ द्या, पण त्यांनी पहिलं जसं रोडवर रेषा वगैरे आखून ते पार्किंगची व्यवस्था करतात आणि जाणाऱ्या येणाऱ्या ट्रॅफिकचा तो रोजचा प्रॉब्लेम आहे. सकाळी 10-10:30ला ऑफिसला जाताना सर्व पब्लिकला स्थानिक आणि सिंहगड रोडचं ट्रॅफिक या ठिकाणी येत असतं जनता वसाहतमधून. त्यामुळे स्थानिक नोकरांना, व्यावसायिक असलेल्या झोपडपट्टीतील गरीब लोक असतात, हातगाड्या असतात, यांना रोजचा सामना करावा लागतो. तर माझी कॉर्पोरेशनला आणि येणाऱ्या उमेदवारांना विनंती आहे, इथला स्थानिक नागरिक म्हणून, की तुम्ही पहिल्या प्रथम ते प्लॅनिंग करा. 2 पट्टे पांढरे मारून त्याच्या आतमध्ये पार्किंग करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रोजचे कामावर जायला व्यवस्थित सुविधा व्हावी, किंवा ट्रॅफिक पोलीस वगैरे या गोष्टीचं नियोजन करून. वाहतुकीची समस्या जास्त इथली सगळ्यात मोठी ट्रॅफिक रोजचं येते. एवढी विनंती माझे 2 शब्द थांबवतो. दहशत आणि इथली गुंडगिरी सगळ्यात पहिली संपली पाहिजे. सर्व नागरिकांना तो त्रास आहे ना, तो थांबला पाहिजे. बाकी काय नाही. बरोबर, सातत्याने इथे गेल्या वर्षभरामध्ये 4-5 वेळा गाड्या तोडफोड वगैरे झाली होती. कायमचं होत असतं ते, कायमचं. काही वेळेला तुम्ही दाखवताय लोक, काही वेळेला पेपरला बातमी, शक्यतो बातम्या दाबल्या जातात. हा विषय आहे. मग येत्या नगरसेवकांनी पहिलं ते काम घेतलं पाहिजे हाती असं वाटतं. आतापर्यंत ते नाही, कुणीच करू शकलं नाही आणि करणारी नाही. आम्हाला अडचणी आता काय नाही, फक्त पाण्याची अडचण आहे. सकाळी पाणी लवकर जातं आणि संध्याकाळी परत खाली पाणी येतं, पण आम्हाला 8ला पाणी जातं. आणि एक दारात कोबा करायचा आहे आणि चेंबरची कामं करायची. तेवढं केलं तर होईलच. हो होईल ते. या भागात गुन्हेगारी पण खूप आहे असं म्हणतात, खरं आहे का? खरे गुन्हेगारी नाही, आहेच आहेच आहे. आता कमी व्हायचं, थोडं कमी आहे. आता थोडं कमी पण सारखी गाड्यांची तोडफोड, कुठे कुणावरती वार होती. वगैरे सारखं आता 2 महिने 3 महिने झाले, आता काय नाही, एवढं थोडंसं कमी झालं. कमी झालं. आता सध्या आपण बघतोय की निवडणुका चालू झालेल्या आहेत. म्हणून काय- इथं जरा कोणाची ताकद जास्त वाटते तुम्हाला? ताकद आम्हाला भाऊंची ताकद वाटते. कोण भाऊ? म्हणजे सुरेश भाऊ म्हणजे आपलं ताकद म्हणजे ह्याच्याच ना. हा, हा, सुरेश भाऊंची ताकद, गदाडे पाटील भाऊ ते. त्यांची ताकद जास्त वाटते. हा, ते आमचे आपलं काय कामं सांगते ती करू शकते. प्रभाग क्रमांक 28 मधल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आज मी प्रयत्न केला. अर्थात या प्रभागामधल्या समस्या खूप मोठ्या आहेत, कारण प्रभागही मोठा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे समाज, वेगवेगळ्या पद्धतीचा एरिया या प्रभागामध्ये येत असल्यामुळे अर्थातच स्लम एरिया जो आहे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, काही पॉश एरियांमधल्या समस्या वेगळ्या आहेत. मात्र तरीसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा एक मोठा प्रश्न असलेला पाहायला मिळतोय. गुन्हेगारी खूप आहे. या गुन्हेगारीवरती येणाऱ्या नगरसेवकांनी काम करायला पाहिजे असं सांगताना इथले मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात सगळ्याच पक्षांकडून अगदी ताकदीनं इथला प्रचार सुरू असलेला दिसतोय. मात्र या सगळ्या प्रचाराच्या नंतर जनतेचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.